तात्या बयो घाबरण्यासारखं काही नाही. ऍक्च्युली पॅनिक अटॅक आहे, त्यामुळे बीपी वाढले आणि म्हणून चक्कर येऊन बेशुद्ध झाले. अगं बाई, अहो आपण पुण्याला जायचं कॅन्सल करूया. अहो सुमित्राची तब्येत महत्वाची आहे. हो मलाही तसंच वाटतंय. नाही नाही तात्या, तुम्ही कॅन्सल करू नका, तुम्ही जा. ऍक्च्युली आम्ही सगळे आहोत ना मोठ्या बाईंची काळजी घ्यायला. तुम्ही उलट निर्धास्त व्हा आणि जा. नक्की? हो तात्या. बरं मग निघतो आम्ही, पण तिला जाग आल्यानंतर कळवा, नाही तर आमचं तिचं मन लागणार नाही. हो. रत्ना ताई, तिची काळजी घ्या बर का. हो बाई, आम्ही सगळे आहोत इथे, पण तुम्ही पण सांभाळून जा आणि पोचल्यावर कळवा. आप्पा. हा तात्या, तू खचून जाऊ नकोस. हा बाळा म्हणाला ना तसं काही काळजीचं नाही म्हणून. वाटेल बरं तिला. बयोजी, तुला मोठ्या बाईचा स्वभाव माहिती आहे ना, छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेते ती. तुम्ही जा, आम्ही आहोत सगळे. चल बया निघूया. सका त्यांना गाडीपर्यंत सोडू. मी पण येतो. पॅनिक अटॅक आला म्हणजे त्यांनी जास्त टेन्शन घेतलं असणार. हो, आणि त्यामुळेच त्या घाबरले असतील आणि मोठा धक्काय बसलाय त्यांना. ही अदितीच काहीतरी बोलली असणार. काय ग, खरं सांग, तुझ्यामुळेच होतो ना त्रास त्यांना? बल्लू की काय, कशाला ओरडतेस तिला? सिद्धू, आता तरी तिला सांभाळून घेणं बंद करा तू. मग काय, मिरवणुकीला यायचंही नाही म्हणाली असेल आणि त्यामुळे मोठ्या बाईंनी टेन्शन घेतलं असेल आणि पडल्या बेशुद्ध. हो, कारण जाताना त्या सांगून गेल्या होत्या की मी येताना जाऊबाईंना सोबत घेऊन येणार म्हणून. आणि ही अडून बसली असणार आणि म्हणूनच यांना त्रास झाला असणार. अरे शांत व्हा. अदिती, काय झालं सांग बर. प्लीज कोणी काही बोलू नका तिला. सगळे शांत राहा. मोठ्या बाईला आधीच त्रास होतो. अदिती तू चल वर. थांब सोनबाई. अहो काय करताय? ती पलंगावर जी झोपली आहे ना, हा माझा जीव आहे. त्या जर काही झालं ना तर मीच नाही, सगळं घर कोसळेल. तिची दुसरी काहीच अपेक्षा नाहीये ग. तिचं सगळं आयुष्य तिथे सिद्धू आणि या घरासाठी वेचलंय. तू नको ना असं करू. का वेगळं व्हायचंय तुला? अप्पा, कोणाच्या सांगण्यावर विश्वास नाही ठेवत आहे. त्या दिवशी मी स्वतः ऐकलं, तुझं आणि सिद्धूचं भांडण चालू होतं, तेव्हा तू सिद्धूला बोलत होतीस मी नाही ऍडजस्ट करू शकत. बाई, तुझा जो काय प्रॉब्लेम असेल ना तो आपण सोडवू ना, पण एक चूल हसण्याची परंपरा आपली मोडू नको. प्लीज एवढं. अप्पा, अप्पा असं काय करतोस? शांत हो, शांत हो. अप्पा, अप्पा, बघतीयस ना अवस्था, बघतोयस ना सिद्धू. हे बघा, तुमच्या दोघांमध्ये काय बिनसलंय मला कळत नाहीये, पण तुमच्यामुळे घरच्यांना त्रास होणार असेल ना तर ते मला सहन होणार नाही. हा रत्नाक्का, सिद्धूची काहीच चूक नाहीये. तो सगळं सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतोय, पण ही समजून घेत नाहीये. अगं बघतेस ना, हे सगळं तुझ्यामुळे होतंय. कळतंय का तुला? सॉरी, मी मध्येच बोलतोय. मला माहित नाही मी बोललो बरोबर आहे की चुकीचं, पण खरं तर युवराज,
अदिती चल. आलो चल चल. सेठ, तू काय सांगितलंस मोठी बाईला? तू काय मला उद्ध्वस्त करायचं ठरवलंयस का? आणि हा कोण आहे युवराज मध्ये मध्ये बोलतो? हे बघ, त्याने जर तोंड उघडलं ना तर मी विसरून जाईन की तो तुझा मित्र आहे म्हणून. हाकलून लावीन त्याला. फॅक्टरीच्या कामासाठी आलाय ना तो इथे, मग त्यांनी फक्त फॅक्टरीच्या कामामध्ये लक्ष द्यायचं. घरातल्या प्रॉब्लेम्स मध्ये बोलायचा त्याचा हक्क नाहीये. हे बघ अदिती, मला खरं खरं सांग, तू मोठ्या बाईला काय सांगितलंस? का तिला एवढा त्रास झाला? हो, माझीच चूक आहे. माझ्यामुळेच त्रास झालाय त्यांना. म्हणजे तू मोठ्या बाईला खरं सांगितलंस? तुला काहीच कसं वाटत नाहीये मला जाब विचारताना? घरातले मला दोष देतात, मी समजू शकते, कारण सगळं तू माझ्यावर ढकललंयस ना. पण तुला तर खरं माहितीये, तरी जाब विचारतोस मला. तुला ऐकायचंय ना? ऐक मग. मी मोठ्या बाईंना सगळं खरं सांगून टाकते. सांगितलं त्यांना, हो व्हायचंय वेगळं, पण मला नाही, तुला. तुला हे घर, ही फॅमिली, हे गाव सोडून अमेरिकेला जायचं. तुला तुझी स्वप्न पूर्ण करायची, सगळं खरं सांगितलं, आणि म्हणूनच त्रास झालाय त्यांना. पण तू आता असं नको समजूस की माझ्यामुळे त्रास झालाय त्यांना. तू कोणालाही काही सांगितलं नाहीये, सगळ्यांपासून सगळं लपवून ठेवतोयस, वर खोटं बोलून खोटी आशा दाखवतोयस. त्यांना धक्का बसणारच. त्यांना त्रास व्हावा अशी इच्छाच नव्हती माझी. पण आता बास झालं सेठ. सगळ्यांना खरं काय ते कळलंच पाहिजे. सेठ, अदिती, बरं झालं तूच खरं सांगून टाकलंस. कळलं आता तुला की मी घरच्यांना सांगायला का घाबरतोय, का सगळं तुझ्यावर ढकलतोय. तू आज मोठ्या बाईला खरं सांगितलंस तर बघितलंस ना तिची काय अवस्था झाली. हेच जर मी माझ्या तोंडाने सांगितलं असतं ना तर याहून वाईट अवस्था झाली असती तिची. तर विचार कर, बाईवाजी आणि तात्यांचं काय झालं असतं. अगं, ज्यांच्या समोर लहानाचा मोठा झालो मी, त्यांना दुखवून जाऊ मी. आणि काय ग, तुला तुझ्या डॅडला सोपं वाटतं ना की घरी सांगून टाक म्हणून. अदिती, अगं सोपं नाहीये ते. तू लहानपणापासून प्रॅक्टिकल वातावरणात वाढलीस म्हणून गोष्टी खऱ्या सांगून तुला सॉर्ट आउट करता येतात. पण माझं तसं नाहीये ग. माझा नाईलाज आहे म्हणून मला खोटं बोलावं लागतं. आणि मी जर खरं खरं सांगून टाकलं ना तर त्याचे काय परिणाम होतील हे मला माहिती आहेत, आणि ते तुला नाही कळणार. अगं, धक्का बसेल सगळ्यांना, कोणाच्या तरी जीवावर सुद्धा बेतू शकतं, आणि तेच तुला हवंय. सेठ, काय बोलतोयस तू? खरं तेच बोलतोय मी. अदिती, अगं, मी फक्त तुझ्यावर ढकललं तर मोठ्या बाईला जर असा त्रास झाला, पण जेव्हा तू खरं खरं सांगितलंस तेव्हा बघितलंस ना मोठ्या बाईची काय हालत झाली ती. आणि सांग ना, काय चुकतंय माझं? एकत्र कुटुंबामध्ये वाढलेल्या मुलांनी मोठी स्वप्न बघायची नाहीत का? घरातल्यांना काय वाटतं, कुटुंबाला काय वाटतं याचाच विचार करायचा का? आणि तुझे डॅड सुद्धा जॉईंट फॅमिलीमध्येच वाढलेत ना. त्यांनी सुद्धा वेगळं होऊन त्यांचा बिझनेस मोठा उभा केला ना. त्यांचा तुला अभिमान वाटतो, पण तीच गोष्ट जर मी केली तर मी चुकीचा, मी खोटारडा का? आणि हो, तुझ्या डॅडनी मला सांगितलं, तुझ्या मॉममुळे त्यांना त्यांच्या फॅमिलीपासून वेगळं व्हावं लागेल. नाहीतर त्यांनी फॅमिली आणि करिअर या दोघांनाही बॅलन्स केलं असतं. आणि त्यांनी मला हेही सांगितलं की अदिती तशी नाहीये, ती समजूतदार आहे, तुला समजून घेईल, सांभाळून घेईल. काय सांभाळून घेतेस तू मला? अगं, साधं तू माझ्यासोबत अमेरिकेला यायला तयार नाहीयेस, मला सोडून इथे वेगळं राहायला तयार आहेस. आणि आता तर तू मला माझ्या मोठ्या बाईपासून तोडायला निघाली आहेस. सेठ, मी कोणालाही तुझ्यापासून तोडत नाहीये, तूच सगळ्यांपासून लांब. तोडत नाहीये ना मी. या सगळ्या प्रकारामुळे मोठी बाई दुखावणार, घरातल्या सगळ्यांना कळल्यावर ते दुखावणार. मग काय राहणार? फक्त माणसं, नाती फक्त नावाला राहतील. आणि हे सगळं कोणामुळे होते माहितीये? तुझ्यामुळे अदिती. ज्या गोष्टीपासून मी लांब राहत होतो तीच गोष्ट मला आज करावी लागते. कोणामुळे? तर
फक्त तुझ्यामुळे. आता तर तुटू दे फॅमिली, कोणाला वाईट वाटायचंय वाटू दे, पण माझ्याकडे आता पर्याय उरलेले नाहीये. म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू सीट? आदिती, माझ्याकडे 2 पर्याय आणि तेही शेवटचे. आपण एकमेकांना सपोर्ट नाही करतो, एकमेकांची ग्रोथ नाही बघतो, आपण एकमेकांची स्वप्न समजून घेत नाही आहोत. आपण वेगळे होऊ, आपण वेगळे होऊ. सीट काय बोलतोस तू हे? काय करू मग आदिती? आणि बघ ना, आपण जर वेगळे झालो तर प्रश्नच मिटतील, एकमेकांचे मार्ग सुद्धा वेगळे असतील. आणि जर तुला हा पर्याय नको असेल तर मग एकच पर्याय, मला सांभाळून घे. मला माहिती आहे आदिती, तू काही करशील पण नातं नाही तोडणार. नातं मलाही तोडायचं नाही, पण तू मला सपोर्ट करावा, माझ्यासोबत अमेरिकेला यावं, म्हणून मला पहिला ऑप्शन द्यावा लागतोय, जो तू स्वीकारणार नाहीस. नाही सीट, मी तुझ्यापासून वेगळं होण्याचा विचार सुद्धा नाही करू शकत. काही झालं तरी आपण एक राहायचं सीट. मी घेईन तुला सांभाळून, पण हे असं वेगळं होण्याचं नको बोलूस प्लीज. बोल, मी काय करू? मी करेन, पण मला सोडून नको जाऊस प्लीज प्लीज. आदिती, मला सुद्धा वेगळं नाही व्हायचंय, पण माझं नाईलाज आहे. मला हेच 2 पर्याय दिसले, आणि तुला जर हे सगळं नको असेल तर मग हे सगळं तू स्वतःवर घे. घरच्यांना आता जो काही समज झालाय तो तसाच राहू दे. मोठी बाई शुद्धीवर आल्यावरती सगळ्यांना सांगायला जाणार, त्याच्या आत तू तिला सांग की मोठी बाई, हे सगळं खोटं होतं, मी खोटं बोलली तुमच्याशी. तो माझ्यामुळे घर सोडून जातो. काय? हो आदिती, म्हणजे तू जर सांगितलंस तर ते सहन करतील, पण मी हा स्वतःहून निर्णय घेतलाय हे जर त्यांना कळलं तर त्यांना ते सहन नाही होणार. त्यामुळे आता तू ठरव तुला कुठला पर्याय निवडायचा. आदिती, हवं तर वेळ घे प्लीज. जो काय निर्णय घेशील तो नीट विचार करून घे. सुहास, हे बघ, तू एवढी औषधं घेऊन ये. बाळा, अरे नक्की सर्व ठीक आहे ना? काही जास्त झालं नाही ना मोठ्या बाईंना? ना ना, तू आता वाईट विचार करू नको. अरे तसं नाही बापू, अरे ती औषधाची यादी बघ, अरे केवढी मोठी, जेवढे जास्त औषध तेवढा मोठा आजार, असं वाटतं रे. नाण्या, तू माझ्या हातात मार खाशील. गप्प आहेस? अरे मी म्हटलं विचारावं. नाना, अरे काळजी करण्यासारखं काही नाहीये, पण आता मोठ्या बाईंना बरं वाटलं पाहिजे, गरजेपुरती औषधं तर द्यावीच लागतील ना. बाळा, तुझ्याकडे तोंड बंद होण्याची गोळी आहे खरी का? नाही, ती याच्या तोंडात टाकतो म्हणजे याचं तोंड बंद होईल. मी फक्त अरे गप तर गप बाबा, आपण काही चांगलं बोलावं तर यांना पटतच नाही. हे अरे तुम्ही शांत बसा. सुहास, हे बघ, ही एवढी औषधं तू घेऊन ये, ठीक आहे? ओके, ते इकडे मी आणतो. अरे पण तुला जमेल? मेडिकल वाल्याला विचारतो ना मी.
असं जातो ना, असं येतो लगेच. बर, व्यवस्थित घेऊन ये. हो खरंच. हे औषध घेऊन आणि आराम करून मोठ्या बाई तर बऱ्या होतील, पण घरातलं वातावरण परत कसं छान होईल? आता तुम्हीच बघा ना, या फॅक्टरीचा एवढा मोठा घाट घातलाय, एवढी मोठी मिरवणूक काढली, प्रेसवाले आले, पण अदिती वहिनीने वेगळं व्हायचं ठरवलंच असेल तर कसं होईल सगळं? मला असं वाटतं की आपण जरा जास्तच विचार करतोय. अरे हे सगळं सांभाळण्यासाठी सिद्धू आहे ना. आणि मला असं वाटतं की सिद्धूला खात्री आहे मनातून की अदिती तिचा निर्णय बदलेल. त्याशिवाय का तो प्रेसवाल्यांशी एवढा कॉन्फिडंटली बोलत होता. तुम्ही काही काळजी करू नका. आय एम शुअर की सिद्धू अदिती घर सोडून कुठेही जाणार नाही. अदिती निर्णय बदलेल, बस थोडा वेळ द्या तिला. बाळा तू म्हणतोयस, पण असं नाही झालं तर? अरे आपल्या देशमुख घराण्याचं केवढं नाव आहे गावात, जेवढा मान जेवढं प्रेम आपल्याला मिळतं गावात, अरे केवढीच नाचक्की होईल रे. आज वाजत गाजत मिरवणूक काढली आपली गावातून, उद्या गाढवावरून दिंड काढली तर? नाण्या अरे इथे आपण चांगला विचार करतोय आणि तुझं भलतच काहीतरी तू बोलू राहिला. अरे ऐकून तर घे. अजिबात बोलायचं नाही तू आता. अहो बापू, नाना काका, तुम्ही जरा शांत व्हाल का? या सगळ्यांचा माझ्यावर ठाम विश्वास आहे. आता तर अदिती सुद्धा विरोधात जाणार नाही. आता फक्त मोठी बाई, ती शुद्धीवर आल्यावर काय होईल काय माहित. आल्या मोठे बाई शुद्धीवर आल्या. आप्पा, रत्नाक्का, लवकर या. सुमित्रा, अहो ऐकलत का? आता कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? मोठ्या बाई, काय घोर लावला होता हो जीवाला तुम्ही? हो ना, सगळ्यांची काळजी करता आणि स्वतःकडे दुर्लक्ष करता. मोठ्या बाई काय झालं होतं? मोठे बाई, तुम्हाला आठवतंय ना सगळं? नानी, अरे तुम्ही जरा शांत व्हा सगळे. आत्ता जाग आली ना तिला. मोठ्या बाई आल्या शुद्धीवर. मोठे बाई, मोठ्या बाईला शुद्ध आले, पण आता आत नको जायला. मोठ्या बाईच्या समोर जरी आलो तर तिला माझा राग येईल. नकोच जायला तिच्या समोर. कसं वाटतंय मोठ्या बाई? मोठ्या बाई, तुम्हाला काही झालं ना की बघवतच नाही हो आम्हाला. मोठ्या बाई, खरं खरं सांगा, नेमकं काय झालं होतं? तुम्ही अदितीला बोलवायला गेलात आणि परत आलाच नाही. तिच्यामुळेच त्रास झाला होता ना तुम्हाला? बोला ना. मोठी बाई आता सगळं सांगणार तर नाही ना? मोठ्या बाई, अमेरिकेला जाणं, तिथे जॉब करणं, तिथेच सेटल होणं हे त्याचं स्वप्न आहे. या गावात मला सडायचं नाहीये असं तुमच्या मुलाचं म्हणणं आहे. हनीमून साठी नेतोय असं तुम्हाला सगळ्यांना सांगून मला कायमचं अमेरिकेला घेऊन जाणार होता. तुम्हा सगळ्यांना सोडून कुठेही जाणं शक्य नाहीये माझ्यासाठी. मोठ्या बाई तुम्ही आराम करा. तुम्ही पडा. तुम्हाला आता आरामाची गरज आहे. आणि हो, प्लीज कोणीही त्यांना आता काहीही विचारू नका. त्यांना आता आराम करू द्या. त्यांना जेव्हा बरं वाटेल तेव्हा आपण बोलू त्यांच्याशी. येतो आता.